नमस्कार व्ह्यूअर्स, मी समृद्धी किचन या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. माझे व्हिडिओ तर तुम्ही पाहतच असाल. मी रेसिपीज करते आणि त्यात तुम्ही मला खूप चांगला सपोर्ट दिला आहे, त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. तर ही आज जो चटणी बनवत आहे, हात चटणी म्हणतात त्याला, लसणाची. तर ही तुम्हाला कशी वाटते तुम्ही बनवून ट्राय करा आणि मला कमेंट करा. माझ्या व्हिडिओला तुम्ही खूप चांगला सपोर्ट करत आहात, त्यासाठी तुम्ही मला सबस्क्राईब करा आणि लाईक करा. लसूण घेऊन तो पूर्ण ठेचून घेतल्यानंतर त्यात तेल ओतायचं. तेल तुम्हाला जसं पाहिजे, थोडं कमी जास्त. तर माझ्या इथे मुलांना हवं आहे म्हणून मी 2 चम्मच तेल घेतलेले आणि ते त्यातच तसं मीठ टाकायचं. मीठ पण कमी जास्त तुम्ही घेऊ शकता. जास्त मीठ असलं तरी पण लसूण तिखट लागत नाही, छान लागतो. आणि तिखट याप्रमाणे तुम्हाला जसं तिखट कमी जास्त तुम्ही खाता त्याप्रमाणे तुम्ही तिखट टाकू शकता. माझा मसाला तिखट नसतो त्यामुळे मी थोडं जास्त टाकते. मी हळूहळू हाताने पूर्ण मॅश करून घ्यायचे. मला ऍक्च्युली हात टाकायला आवडत नाही, पण तरी पण मी हाताने करते. आता लसूण मॅश करायला लागतो हाताने, त्यामुळे तो असं मी हाताने फेटत आहे त्याला पूर्ण. लसूण हे बारीक त्यात प्रेस करून घेते, म्हणजे ते मिक्स होतात. लसूण, मसाला, मीठ वगैरे त्यात पूर्ण मॅश होऊन जातं. आणि हा सुक्या भात, डाळ वगैरे असते, पिवळी डाळ, ह्याच्या सोबत तुम्ही खाऊ शकता. आजारी माणूस असेल ना तर त्याच्या तोंडाची चव गेलेली असते, तेव्हा ही हात चटणी खूप चांगली. आपल्या रायगडकडच्या लोकांना खूप माहिती असेल, हे रायगडकडची लोक खूप खातात ही चटणी. म्हणजे पूर्वी लोक शेतावर जाताना भाकरीवर सुद्धा फक्त चटणी आणि भाकरी घेऊन जात असे. ही पण मी माझं लग्न झाल्यानंतर मला समजलंय. तर ही तुम्ही ट्राय करा आणि बघा.